छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील शेतकरी तुकाराम गव्हाणे पाटील यांचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली आहे. तुकाराम गव्हाणे छत्रपती संभाजीनगरच्या बोदवड गावातले प्रगतिशील शेतकरी, हुसार मालाचे व्यापारी, 93 एकर शेती व्यवसायात बसलेला जम, सुखवस्तू कुटुंब, सगळ्या बाजूंनी भक्कम. 27 डिसेंबरच्या दुपारी गव्हाणे मालाचे पैसे आणायला गेले आणि घरी परत आलेच नाहीत. त्यांच्या कुटुंबियांनी, गावकऱ्यांनी, पोलिसांनी सगळीकडे शोध घेतला, पण शेवटी आढळला तो तुकाराम गव्हाणे यांचा मृतदेह, हातपाय बांधलेला आणि पाठीवर वार झालेल्या अवस्थेतला. चाळीसगाव कन्नड घाटाच्या खाली दरीत सापडलेला. गव्हाणे यांचा मृतदेह बाहेर काढताना बग्यांची प्रचंड गर्दी जमलेली, पण याच गर्दीत गव्हाणे यांचा मुलगाही होता. बापाच्या काळजीने 1 कोटी रुपये घेऊन फोनवर सांगतील त्या ठिकाणी पोहोचणारा, कुठल्याही परिस्थितीत बापाला वाचवू यावर ठाम असणारा मुलगा. तुकाराम गव्हाणे घरातून बाहेर पडले शनिवारी दुपारी आणि सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. मधल्या वेळेत घडलं होतं अंगावर काटा आणणारं. जवळची चीच माणसं किती क्रूर वागू शकतात याची जाणीव करून देणारं एक अपहरण नाट्य. संभाजीनगरच्या शेतकऱ्यासोबत नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी प्रकाश पाटील. तुम्ही पाहताय थरार सत्य. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातलं बोदवड गाव, या गावातले 55 वर्षांचे तुकाराम गव्हाणे हे सगळ्या गावात परिचित. वडील, बायको, 2 मुलं आणि मुली असा त्यांचा परिवार. त्यांच्या घरची 93 एकर शेती असल्यानं त्यांनी शेती संबंधित व्यवसायातही जम बसवला होता. गावातच कृषी सेवा केंद्र सुरू केलं होतं. गावातच भुसार मालाची दुकान टाकलं होतं. शनिवारी 27 डिसेंबरला दुपारच्या वेळेस गव्हाणे उंडणगाव इथले व्यापारी मुकेश पंडित यांच्याकडे मक्याचे पैसे आणायला बाईकवरून गेले. त्यांनी व्यवहार पूर्ण केला, पैसे घेतले आणि घराकडे निघाले. संध्याकाळपर्यंत त्यांनी घरी पोहोचणं अपेक्षित होतं, पण संध्याकाळ झाली, रात्र झाली तरी तुकाराम गव्हाणे घरी पोहोचले नाहीत. त्यांचा फोनसुद्धा बंद लागत होता. घाबरून त्यांच्या कुटुंबियांनी शोध सुरू केला. अगदी उंडणगावपर्यंत गेले तरी पत्ता लागला नाही. सगळी रात्र शोध घेण्यात गेली. सकाळीसुद्धा गव्हाणे यांचा शोध सुरूच होता आणि अशातच गव्हाणे यांच्या मुलाला एक फोन आला. फोनवर त्याचे वडील बोलत होते. त्यांनी सांगितलं, माझं अपहरण झालंय, 1 कोटी रुपये घेऊन बसस्टँडवर ये. बापाला सोडवण्यासाठी मुलगा पैसे घेऊन बसस्टँडवर गेला, पण त्याला तिथं कुणीच सापडलं नाही. दुसऱ्या बाजूला या मुलाच्या काकाला तुकाराम गव्हाणे यांच्याच फोनवरून फोन आला आणि 1 नाही 2 कोटी घेऊन यायला सांगितलं. तुकाराम गव्हाणे यांच्यासोबत नेमकं काय घडलं हा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता. उंडण गावातून मक्याचे पैसे घेतल्यानंतर गव्हाणे आपल्या गावी येत होते. त्यावेळी खंडाळा फाट्यावर त्यांची गाडी 5 जणांनी अडवली. गव्हाणे यांच्याकडे असलेली रोख रक्कम, मोबाईल काढून घेतला. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि त्यांना 4 व्हीलरमध्ये बसवून अंबडी भराडी मार्गे सिल्लोड जवळच्या सूतगिरणीच्या मैदानावर आणलं. अशातच त्या 5 जणांमधला 1 जण गावात निघून गेला, तर उरलेल्या 4घांनी गव्हाणे यांना रात्रभर गाडीतच बसवून ठेवलं. इकडे गावात तुकाराम गव्हाणे सापडत नसल्याची, त्यांचा शोध सुरू असल्याची बातमी पोहोचलेली. गावकऱ्यांनी सुद्धा आपल्या परीने त्यांना शोधायला सुरुवात केली. इकडे पोलिसांनी गव्हाणे कुटुंबियांना आश्वस्त केलं. गव्हाणे यांच्या मुलाला फोनवरून वेगवेगळ्या ठिकाणी यायला सांगितलं जात होतं. तेव्हा पोलिसांचं एक पथक साध्या वेशात त्याच्यासोबत वावरत होतं, पण तरीही शोध लागत नव्हता. आरोपींचे फोन बंद असल्यानं आणि ते सतत लोकेशन चेंज करत असल्यानं त्यांना ट्रेस करणं अवघड जात होतं. मग पोलिसांनी डम डेटा ट्रेस केला. आरोपी फोन करण्यासाठी गव्हाणे यांचाच मोबाईल वापरत होते. त्यामुळे पोलिसांनी एका टॉवरच्या रेंजमध्ये एकावेळी किती मोबाईल सक्रिय होते हे तपासलं. आरोपींचं लोकेशन ट्रॅक करण्यात पोलिसांना यश आलंच होतं. तेवढ्यात एक विचित्र गोष्ट घडली. गव्हाणे कुटुंबियांना आरोपींचा फोन आला, आता आम्हाला तुमचे पैसे नकोत, पैसे परत घेऊन जा. आरोपींच्या मागावरच असलेल्या पोलिसांच्या पथकानं हा फोन ट्रेस केला, तर त्यांना या आरोपींचं लोकेशन आढळलं, चावंगी टोल नाक्याजवळ. पोलिसांनी लगेच ट्रॅप लावला आणि सचिन बनकर, वैभव राणगोते, अजिनाथ सपकाळ आणि विशाल खरात या 4घांना पांढऱ्या रंगाच्या 4 व्हीलरमधून ताब्यात घेतलं. पण महत्त्वाची गोष्ट ही होती, तुकाराम गव्हाणे या 4घांसोबत नव्हते. पोलिसांनी या 4घांची चौकशी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पोलिसांचा तपास काय सुरू आहे, पोलीस कुठल्या बाजूला गेलेत, आरोपींना पैसे द्यायला येणारा तुकाराम गव्हाणे यांचा मुलगा कुठवर आलाय याची सगळी माहिती या आरोपींना होती. गावातच असलेला दीपक जाधव त्यांना ही सगळी माहिती पुरवत होता. पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतलं. 5ही आरोपींचा छडा लागला, पण तुकाराम गव्हाणे सापडले नाहीत. पोलिसांनी आरोपींकडून तुकाराम गव्हाणे कुठे आहेत याबद्दल चौकशी केली. तेव्हा त्यांनी कबुली दिली गव्हाणे यांची हत्या करून मृतदेह चाळीसगाव कन्नड घाटात टाकून दिल्याची. गव्हाणे कुटुंबियांकडे पैसे मागत असतानाच हे आरोपी गव्हाणे कुटुंबियांच्या हालचालीची पूर्ण माहिती ठेवत होते.
पैसे घेण्यासाठी एक आरोपी छत्रपती संभाजीनगरला गेला होता. तो तुकाराम यांच्या मुलाच्या संपर्कात होता. कुठवर आला याची माहिती घेत होता. तर इतर आरोपी गव्हाणे यांना कन्नडला गेले होते. पण पैसे येण्याची वाट बघत असताना गावातल्या साथीदाराकडून त्यांना समजलं पोलीस त्यांच्या मागावर आहेत. सगळ्या गावात त्यांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एका बाजूला पोलिसांची भीती, पैसे मिळणार नाहीत त्याची खात्री, आणि दुसऱ्या बाजूला गावात बदनामीची भीती, यामुळे हे आरोपी घाबरून गेले. त्यांनी गव्हाणे यांना चाळीसगाव कन्नड घाटाजवळच्या मसोबा देवस्थानाजवळ नेलं. खंडणीचे पैसे मिळालेले नाहीत, कधी पोलीस पकडतील या रागातून गव्हाणे यांचे हातपाय दोरीने बांधले. त्यांना बेदम मारहाण केली. जवळच्या चाकूने त्यांच्यावर वार केले. गव्हाणे यांचा जीव गेला याची खात्री पटल्यावर त्यांचा मृतदेह घाटातून दरीत फेकून दिला. आरोपी तिथून पसार झाले. पण आम्हाला पैसे नकोत, तुम्ही परत जा, असा फोन त्यांनी गव्हाण्यांच्या मुलाला केला आणि इथंच ते फसले. पोलिसांच्या 5 पथकांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, नाकाबंदी अशा सगळ्या पद्धती वापरून आरोपींना काही तासात पकडलं आणि या घटनेचं गूढ उलगडलं. मसोबा देवस्थानाजवळ गव्हाणे यांचा रक्ताने माखलेला बूटसुद्धा सापडला. त्यामुळे सोमवारी सकाळी तिथून खालच्या बाजूला शोध घेतल्यावर दरीत गव्हाणे यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी या 5ही आरोपींना सोमवारी कोर्टात हजर केलं. तेव्हा त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 93 एकर शेतीचा मालक, 1 कोटींची खंडणी आणि पोलीस पकडण्याच्या आणि बदनामीच्या भीतीने केलेला खून, सगळं गूढ समोर आलं. म्हणून तुकाराम गव्हाणे यांचं अपहरण फक्त ते पैसेवाले आहेत म्हणून झालं का? तर नाही. या 5 आरोपींमधला सचिन बनकर हा गव्हाणे यांच्या चांगल्या परिचयाचा. काही दिवसापूर्वी या दोघांमध्ये पैशांवरून वाद झाले होते. त्याचाच राग सचिनच्या डोक्यात होता. गव्हाणे यांचा बदला घेण्यासाठी त्यांचं अपहरण करायचं आणि त्यांच्याकडूनच पैसे घ्यायचे असा त्याचा प्लॅन होता. पण पैसे आलेच नाहीत. त्यात गव्हाणे हे आरोपी सचिन आणि त्याच्या साथीदारांना ओळखत असल्यामुळे त्यांना सोडलं तर ते आपलं भिंग फोडतील, नाहीतर मग आपल्याला आत्ताच अटक होईल. या गडबडीत हे आरोपी पॅनिक झाले आणि त्यांनी गव्हाणे यांचा खून केला. अटक केल्यावर आरोपींकडून गव्हाणे यांच्याकडूनच लुटलेल्या पैशांमधले 80,000 रुपये कॅश, हत्येसाठी वापरलेला चाकू आणि छर्र्याची पिस्तल जप्त करण्यात आली. पोलिसांनी कमी वेळात आरोपींचा शोध लावला असला तरी गव्हाण्यांचं अपहरण झालं आहे याची माहिती मिळाल्यावरही त्यांना सोडवण्यात पोलिसांना यश आलं नाही. एका बदल्यापोटी तुकाराम गव्हाणे यांना आपला जीव गमवावा लागला. पैशाच्या लालसेतून आणि वैयक्तिक रागातून घडलेली ही घटना समाजाला हादरवणारी आहे. प्रगतिशील शेतकऱ्याचा निघृण अंत ही केवळ एका कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाची हानी आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी हीच अपेक्षा. तुकाराम गव्हाणे पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.